राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर आहेत। काय सांगाल दादा, कसा पडला कार्यक्रम संपूर्ण पार? मला वाटते की आपल्या TV9च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही हा कार्यक्रम दाखवलेला आहे। ज्या पद्धतीनं उभाटा आणि काँग्रेसच्या लोकांनी माझ्या शेतकरी बांधवांना रोखण्याचा प्रयत्न केला, खऱ्या अर्थानं हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने आज एकनाथ शिंदे साहेबांच्या आम्ही पाठीमागे आहोत हे ठामपणे त्यांनी दाखवलेलं आहे। रवींद्र वायकर आज शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत। रवींद्र वायकर असतील, भास्कररावजी जाधव असतील, वैभव नाईक असतील, तुमचे ते पुतनीस असतील, हे 5-6 आमदार तुम्हाला सांगतो मी त्या दिवशीच सांगलं ना तुम्हाला स्फोट होणार आहे आणि मला वाटते की आचारसंहिता लागण्याच्या आधी हे स्फोट आज रवींद्र वायकर होतील, 2-3 दिवसांना भास्कर जाधव होतील, त्याच्यानंतर वैभव होईल, त्याच्यानंतर पुतनीस होतील, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आता काय म्हणजे म्हणून फायदा नाही, एकामागे एक किती मोठा स्फोट असेल लोकसभेच्या अगोदर? हा स्फोट असा होईल की तुम्हाला सांगतो काँग्रेस आणि उभाटा थंडे गार होऊन बसतील, म्हणतील की आता आम्हाला निवडणुकीमध्ये काही रस राहिलं नाही। जी राहिलेली राष्ट्रवादी सुद्धा आहे ना, ती सुद्धा तुम्हाला सांगतो की इकडेच येणार आहे। आचारसंहितेच्या अगोदर केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा तडकाफडकी राजीनामा नाही, याच्यामध्ये राजीनाम्याचा आणि त्या विषयाचा कुठल्याही प्रकारचा अर्थार्थी संबंध नाही। त्यांच्या काही वैयक्तिक काही अडचणी असतील त्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिला आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कुणाचाही हस्तक्षेप नाही। भाजपने 10 कानमंत्र दिलेले आहेत की ऑफ द रेकॉर्ड बोलायचं टाळा, तुम्हाला उलटे सुलटे प्रश्न विचारले जातील। कुणाला भाजपने कानमंत्र दिला? कुणाला दिला? महायुतीतील नेत्यांना दिला असेल, नाही तर मग अजून कुणाला दिला? इकडं आहे का, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत। आम्हाला वरून पक्षाचा आदेश आला, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बसले आणि त्यांनी आम्हाला आदेश दिला की आमचं संपलं। तिथून पुढे तुम्हाला सांगतो की शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राहिले आमच्यासोबत जे आलेले राष्ट्रवादी दादा आहेत यांचा झेंडा आरके पार नेऊन या ठिकाणी लोकसभेवरती आम्ही काढणार आहोत। निश्चितच हे होते आमदार संतोष बांगर। कुणी काहीही कानमंत्र दिला असला तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतील तेच आम्ही करणार असल्याचं आमदार संतोष बांगर यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन नीरज दिबेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।